नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती निकालाबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला मित्रांनो महत्त्वाची कागदपत्र कुठली आहेत ते आत्तापासूनच तयार करून ठेवायचे मित्रांनो, त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूयात मित्रांनो, सर्वात अगोदर निकालाबद्दल अपडेट. तर बघा मित्रांनो, वेबसाईटवरती जे आहे अपडेट या ठिकाणी जे आहे अजूनपर्यंत तरी आलेलं नाही, परंतु मित्रांनो या ठिकाणी अपडेट कधीही येऊ शकतं. कारण की मित्रांनो इथं जी तुमची ह्या ठिकाणी ही नोटीस होती, ह्या नोटीसची जी इमोजी होती मित्रांनो ते काढून घेण्यात आलेली आहे. म्हणजे ते आता जुनं अपडेट झालेलं आहे. अशा पद्धतीने न्यू या ठिकाणी पाहू शकता, न्यू इमोजी जी असते मित्रांनो इथं असते ती निघालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो काहीतरी अपडेट होण्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणावरून मित्रांनो वेबसाईटमध्ये. तर इथं जसे पण अपडेट येईल मित्रांनो तसं तुम्हाला शेअर केलं जाईल या 8 दिवसामध्ये मित्रांनो. म्हणजे या आठवड्यामध्ये कधीही मित्रांनो, आज पण संध्याकाळी, उद्या परवा कधीही मित्रांनो इथं तुम्हाला फायनल नोटीस जी आहे या ठिकाणी भेटू शकते. फायनल ॲन्सर कीबद्दलची तुमची आणि पुढचं जे ऑब्जेक्शन वगैरे काय कशा पद्धतीने झालेलं आहे, त्याचबरोबर मित्रांनो नॉर्मलायझेशनबद्दलची इथं नोटीस कधीही प्रसिद्ध होऊ शकते. पहा मित्रांनो, तर इथं जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल मित्रांनो. कारण की भरपूर दिवस झालेले आहेत मित्रांनो, आता जवळपास या ठिकाणी 10 ते 15 दिवस या ठिकाणी झालेले आहेत तुमचे ऑब्जेक्शन घेऊन. त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शनची प्रोसेस आता झालेली असावी. तुमची आता फायनल ॲन्सर की जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. लॉग इन करून देखील मित्रांनो चेक केलेले आहे. अजूनपर्यंत मी जोपर्यंत व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत मित्रांनो लॉग इन होत नाही, परंतु आज किंवा मित्रांनो उद्या कधीही अपडेट आलं की सर्वात अगोदर तुम्हाला दिलं जाईल. तर हे एक निकालाबद्दलचं म्हणजेच तुमच्या फायनल ॲन्सर कीबद्दलचं अपडेट सांगतोय तुम्हाला मित्रांनो. एकदा फायनल ॲन्सर की आली की नॉर्मलायझेशन करायला जास्त वेळ जात नाही मित्रांनो. लगेच तुमचं नॉर्मलायझेशन होऊन पुढचे प्रोसेससाठी मित्रांनो लिस्ट जी आहे ते एका 7 याप्रमाणे तुमच्या लावल्या जातील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमची जी पण चाचणी असणार आहे, टायपिंग असेल किंवा स्वच्छता चापल्य चाचणी, ती झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल. मग तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत मित्रांनो या ठिकाणी कधी लागणार आहेत त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल त्याने मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्राच्या सांकेतिक प्रती व अर्ज केलेल्या पदानुसार मित्रांनो मूळ प्रती या ठिकाणी पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित प्रबंधाकडे सादर करणं आवश्यक असतं मित्रांनो. तर डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच लागणार नाहीत, ज्यावेळेस तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन होईल मित्रांनो त्यावेळेस लागणारे डॉक्युमेंट. परंतु जर तुम्हाला वाटतं की मार्क्स चांगले पडलेले आहेत, मी पुढच्या टप्प्यामध्ये जाऊ शकतो, तर तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करून ठेवा मित्रांनो. जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचं आहे, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे ती माहिती जी आहे मित्रांनो, त्या माहितीमध्ये फॉर्ममध्ये तुमचा आणि डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो एक जरी या ठिकाणी मित्रांनो अक्षर चुकलेला असेल किंवा तुम्ही जी माहिती भरलेली फॉर्ममध्ये आणि तुमच्या डॉक्युमेंटसाठी जुळत नाही मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जातं. अत्यंत तंतोतंतपणे मित्रांनो या ठिकाणी कोर्ट पदभरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेक केले जातात, डॉक्युमेंट चेक केले जातात. ज्यांना एक्सपिरियन्स आहे डॉक्युमेंटचा त्यांना माहिती असेल मित्रांनो. कारण की तुम्ही मित्रांनो एवढी प्रोसेस करताय, परीक्षा देताय, फॉर्म भरताय, परीक्षा देताय, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चाचणी देताय, चापल्याचा स्वतःचा टायपिंग टेस्ट देताय, मुलाखतीला मित्रांनो या ठिकाणी जाताय आणि तिथं तुम्हाला डॉक्युमेंटमधूनच बाहेर काढलं गेलं तर मित्रांनो त्यावेळेस खूप मित्रांनो या ठिकाणी म्हणजे ती गोष्ट खूप वेगळी असते मित्रांनो. तिथं डॉक्युमेंटमध्ये एका डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी जर बाहेर तुम्ही निघलात तर त्यावेळेस मित्रांनो खूप वाईट वाटलं जातं. त्यासाठी मित्रांनो तुमची जी माहिती तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली आहे त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही स्वतः तुमची तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो डॉक्युमेंट आपल्याला माहीत असेल, गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट काढायला खूप उशीर लागतो मित्रांनो, लवकर डॉक्युमेंट भेटत नाहीत. तर बघा मित्रांनो काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला. सर्वात अगोदर तुमचं जन्माबद्दलचा पुरावा लागणार आहे. जन्मतारखेचा दाखला किंवा त्याचा पुरावा लागेल. त्याच्यामध्ये काय चालतं पहा, शाळा सोडल्याचा दाखलाही चालतो किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल मित्रांनो. बर्थ सर्टिफिकेट एकदाच निघतं. बरेच जण म्हणतील की आमचं जुनं काढलेलं आहे, खूप जन्म झालं तर तेव्हा काढलेलं आहे. तर मित्रांनो कधीचंही असेल तरी चालतं, बर्थ सर्टिफिकेट एकदाच निघतं. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, तुमचे जे मित्रांनो 10वीचं प्रमाणपत्र असतं त्याच्यावरती देखील तुमची डेट ऑफ बर्थ असते, तेही चालतं मित्रांनो. हे तिन्हीपैकी डॉक्युमेंटपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो अहर्ता परीक्षा. आता बघा मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे. इथं मित्रांनो अहर्ता परीक्षेमध्ये पदवी परीक्षा असेल किंवा मित्रांनो तुमचं कुठलंही शिक्षण झालेलं असेल, ज्यावरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये पहा मित्रांनो महत्त्वाचं आहे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका दोन्हीही लागतात. एक मार्कशीट असते मित्रांनो आणि एक सर्टिफिकेट असतं. सर्टिफिकेट आणि मार्कशीट, जसं की मित्रांनो तुम्ही समजा आता 10वी केलेलं आहे, 10वीला
वेळेला तुम्हाला दोन या ठिकाणी भेटतात पहा डॉक्युमेंट, 10वीच्या मार्कलिस्ट एक भेटते आणि सर्टिफिकेट भेटतं. तसंच तुमचं जर पदवी झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्याचंही मित्रांनो तुम्हाला मार्कशीट आणि या ठिकाणी सर्टिफिकेट दोन्हीही भेटतात. ते दोन्हीही लागतात मित्रांनो. सरकारी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे दोन्ही डॉक्युमेंट मागितले जातात. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे फक्त मार्कशीट आहे, सर्टिफिकेट नाही आहे, तर चालत नाही. तसं ही ओरिजिनल लागतील मित्रांनो, लक्षात राहू द्या, दोन्ही लागतात. आता मित्रांनो याच्यामध्ये असा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत की आम्ही 7वी पासवरती फक्त फॉर्म भरलेला आहे. तर याचेही मित्रांनो त्यांनी व्यवस्थितपणे दिलेले पहा. जर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो त्यांनी काय सांगितलं होतं की शिपाई पद हे 7वी पासवरती आहे, 7वी पासवरती आहे. जर समजा तुमच्याकडे 7वीची या ठिकाणी मार्क लिस्ट नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं होतं मित्रांनो, 50% गुण जे आहेत फॉर्म भरताना या ठिकाणी टाकायचे होते. जर तुमच्याकडे मार्कशीट नाही आहे 7वीची आणि 7वी नंतर समजा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी 8वी केलं आहे, 9वी केलं आहे, 10वी केलं आहे, 12वी केलं आहे, त्यानंतर तुम्ही पदवी केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, तर मित्रांनो तुम्हाला 7वीची मार्कशीट त्या ठिकाणी नसेल तरी तुम्ही फक्त 50% गुण टाकले असते मित्रांनो तरी चालत होतं. परंतु समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त 7वीच केलेलं आहे, 7वी नंतर तो शिकलेलाच नाही, पुढं काहीच शिक्षण झालेलं नाही, तर मात्र त्या विद्यार्थ्याला 7वीच्या मार्कशीटवरती जे गुण आहेत मित्रांनो ते टाकणं बंधनकारक होतं आणि त्यांची जी 7वीची पात्रता प्रमाणपत्र आहे संबंधित शाळेने जारी केलेलं, म्हणजे तुमचं रिझल्ट 7वीचा, तोही तिथं अपलोड करणं बंधनकारक होतं. 7वीच्या वरती जर तुमचे शिक्षण झालेलं नसलच काहीच, तर 7वीचं मार्कशीट बंधनकारक होतं. जर 7वीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं नाही आहे आणि 7वी नंतर तुम्ही 8वी 9वी 10वी 12वी काही केलेलं आहे पुढं, तर मित्रांनो मात्र तुम्हाला 7वीच्या सर्टिफिकेटची तिथं अपलोड करायची गरज नव्हती. नसेल तुमच्याकडं तर 50% मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे होते. तर हे 7वीच्या सर्टिफिकेटबद्दल तुमचा डाऊट क्लिअर झालेला असावा. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र. ह्याच्यामध्ये मित्रांनो 2 व्यक्तींचे 2 चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचे असतात. आताच लगेच तुम्ही घेऊ नका. चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील याचा अंदाज पाहून तुम्ही ते काढून ठेवायचे. चारित्र्य प्रमाणपत्र जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा मित्रांनो नंतर दिलेलं, म्हणजे जाहिरातीच्या म्हणजे नंतरच्या तारखेचं तुम्ही घेतलं तरी चालतं. त्याच्यामध्ये मित्रांनो नैतिक चारित्र्य चांगलं असल्याचं प्रमाणपत्र असतं. त्याच्यामध्ये 2 सन्माननीय व्यक्तींकडून घ्यायचं. मग याच्यामध्ये कोण कोण येईल मित्रांनो, समजा तुमचे शाळेचे मुख्याध्यापक असतील, तुमच्या गावचे सरपंच असतील मित्रांनो, नगरसेवक असतील किंवा कोण IAS ऑफिसर असतील किंवा मित्रांनो जे पण मोठे एखादे अधिकारी आहेत ज्यांचं पदनाम आहे मित्रांनो, डेजिग्नेशन आहे त्यांना एक, किंवा त्यांचा सही शिक्का आहे मित्रांनो, अशा व्यक्तींचं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र 2 घ्यायचे आहेत मित्रांनो. 2 या ठिकाणी 2 म्हणजे त्याच व्यक्तीचे 2 तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. 2 सन्माननीय म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींचे जे आहेत या ठिकाणी 2 तुम्हाला घ्यायचे आहेत. कुणीही 2 व्यक्ती आहेत त्यांचं तुम्हाला घ्यायचं आहे, त्यांचा पत्ता वगैरे सर्व त्या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये भरायचं असतं. तो फॉर्मॅट जो आहे मित्रांनो तो तुम्हाला भेटून जाईल ज्यावेळेस आपलं या ठिकाणी फायनल आन्सर की येऊन किंवा मुलाखतीच्या वेळेस तो फॉर्मॅट जो आहे तो वेबसाईटवरती देखील आहे, टेलिग्राम चॅनलवरती तो फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल, तिथं शेअर केला जाईल. त्याच्यानंतर पहा पुढं मित्रांनो MSIT संगणक विषयी. जर तुमचं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही MSIT झालं आहे असं फॉर्ममध्ये नमूद केलेलं असेल तर ते देखील प्रमाणपत्र या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लागणार आहे. MSIT सर्टिफिकेट लक्षात राहू द्या. जर नमूद तुम्ही जे फॉर्ममध्ये तुम्ही नमूद केलेलं मित्रांनो ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. मग ते ओरिजिनल सर्व असतील मित्रांनो. त्यानंतर पहा पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे परीक्षा ब्युरो असेल किंवा महाराष्ट्र राज्य शासकीय मंडळ किंवा ITIने जारी केलेलं इंग्रजी व मराठी शॉर्ट हँड किंवा टायपिंग, ज्यांच्या टेनूसाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं शॉर्ट हँड, त्याचबरोबर लिपिकसाठी ज्यांनी भरला आहे ते टायपिंग सर्टिफिकेट, ओरिजिनल टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जिथे लागू असेल तिथं, जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्ही त्यामधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी मागितलं तर ते द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही शासकीय किंवा राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेमध्ये या ठिकाणी आहात, सध्या तिथं जॉबला आहात कुठे, तर त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र डिपार्टमेंटकडनं भेटतं मित्रांनो. त्या डिपार्टमेंटकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर तुमचं सिलेक्शन झालं तर ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर कुठल्या पदाचा अनुभव टाकलेला असेल फॉर्म भरताना, तुमचा प्रोफाईल चांगला व्हावा म्हणून अनुभव वगैरे काही टाकलेला असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तुम्ही टाकले आणि तुमच्याकडे प्रमाणपत्रच नाही, मग तुम्ही ती खोटी माहिती दिली. भलाही तुमच्याकडे अनुभव आहे परंतु प्रमाणपत्रच नाही, मग ते ग्राह्य कसं धरणार अनुभव, तर त्यासाठी तुम्ही टाकला असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर बघा मित्रांनो बरेचसे या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं आहे, समजा
त्यांचं या ठिकाणी अगोदर वडिलांच्याच नावाने सर्व डॉक्युमेंट आहेत, सर्व डॉक्युमेंटवरती वडिलांच्याच नावाने आहे, त्यांनी लग्नानंतर नावच बदललं नाही त्यांच्या डॉक्युमेंटवरती, तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्राची किंवा मित्रांनो या ठिकाणी राजपत्राची गरज नसते. जर तुम्ही नाव बदललेलं आहे, नवऱ्याचं नाव लावलेलं आहे लग्नानंतर, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी राजपत्र किंवा विवाह सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट जे आहे मित्रांनो ते ओरिजिनल तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जर नावामध्ये बदल केला असेल, तुम्ही पूर्वीच्याच नावाने जर फॉर्म भरलेला आहे, पूर्वीच्याच नावाने सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, तर मात्र गरज नाही. मग त्यानंतर इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालयाने आस्थापनेने मागितल्यास, मग त्याच्यामध्ये तुमची इतर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, यापैकी कुठलेही डॉक्युमेंट जर मागितलं किंवा रहिवासी प्रमाणपत्र वगैरे असेल, डोमासाईल वगैरे असेल मागितलं, तर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तेही तुम्हाला तयार करून ठेवायचे. सर्व सपोर्टेड डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या अर्जाची प्रिंट तुम्ही काढून ठेवलेली नसेल तर अर्जाची प्रिंट देखील काढून ठेवा मित्रांनो. आता ज्यावेळेस फायनल आन्सर की येईल त्यावेळेस मित्रांनो तुमचं फॉर्म लॉग इन होईल ॲप्लिकेशन, त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करून जे आहे ते तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे सध्या नसेल तर डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवू शकता, किंवा हॉल तिकीट जरी असेल तुमच्याकडं तरी डाउनलोड करून ते ठेवा. जर मागितलं तर तुम्हाला तेही द्यावं लागणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली मित्रांनो. याच्यामध्ये सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट दोन्हीही लागतात मित्रांनो, हेही लक्षात राहून द्या, आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. तर याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आत्ताच लागणार नाहीत, ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते मागितले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. जशी मित्रांनो या ठिकाणी अपडेट येईल तुमची फायनल आन्सर कीबद्दल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. इथं मित्रांनो वेबसाईटवरती अजून तरी अपडेट आलेलं नाही आहे, जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.